हॅलो डिअर स्टुडंट्स, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील लिनिअर इक्वेशन इंटू व्हेरिएबल हा चॅप्टर घेणार आहोत. तसा हा चॅप्टर आपण क्लास 9 मध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. त्यामध्ये आपण दोन मेथड ही शिकल्या होत्या, सबस्टिट्यूशन मेथड आणि एलिमिनेटिंग मेथड. आता त्या ज्या दोन मेथड आहेत त्या मेथडने आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 हा सॉल्व्ह केलेला आहे आणि यावर्षी आपण एक्स्ट्रा दोन मेथड शिकणार आहोत. ती आहे ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल, त्यालाच आपण म्हणतो डिटर्मिनंट मेथड. ओके, तर पहिला आपण स्टार्ट करूया ग्राफिकल मेथड. आता ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व्ह करायचे लिनिअर इक्वेशन? जेव्हा एवढं एक लक्षात ठेवायचं की लिनिअर इक्वेशनचा जो ग्राफ असतो, जी लाईन असते, ही नेहमी काय असते? स्ट्रेट लाईन असते. आणखी जेव्हा दोन स्ट्रेट लाईन एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतील, जेव्हा दोन स्ट्रेट लाईन एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतील, तो पॉइंट चे जे कोऑर्डिनेट्स असतील एक्स आणि वाय चे, तेच का आपलं इथं सोल्युशन असणार आहे एक्स आणि वाय साठी. ओके, अशा पद्धतीने आपण ग्राफिकल मेथडनी दोन लिनिअर इक्वेशन हे सॉल्व्ह करणार आहोत. चला तर आपण स्टेप बाय स्टेप घेऊ. बघा, प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 मध्ये पहिला आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. आता फर्स्ट आपल्याला टेबल दिलेला आहे एक्स प्लस वाय, इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता फर्स्ट टेबल आपल्याला दिलेला आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 यासाठी. मग बघा, जर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आहे, मग तुम्ही ना एक्स इज इक्वल टू 3 मायनस वाय असं लिहू शकता, बरोबर. आता बघा, एक्स इक्वल टू 3 दिलेला आहे, म्हणजेच एक्सच्या ठिकाणी आपण 3 पुट करूया. हा इज इक्वल टू 3 मायनस वाय झाला. मग आता इकडे 3 मायनस 3 इज इक्वल टू मायनस वाय, म्हणजे वाय इज इक्वल टू आपल्याला 0 मिळाला. म्हणजे वाय इथे आपला झाला 0, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट झाले 3,0. आणि इथेही आपल्याला दिलेला आहे एक्स आपला 3 आहे आणि वाय 0 आहे. हा 0 इथे लिहिला तरीही चालतो. नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे वाय जर आपला 5 असेल तर एक्स किती असणार आहे? 3 मायनस 5, म्हणजे एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळाला -2. म्हणजे आपल्याला एक्सचं कोऑर्डिनेट इथे मिळणार आहे -2. का? 3 मायनस 5, एका साइन प्लस आहे एकाचं मायनस आहे, तर आपण सबट्रॅक्शन करणार आणि ग्रेटर नंबरचं साइन देणार. आता इथे 5 साइन मायनस आहे, त्यामुळे आपला आन्सर इथे -2 आला. ओके, मग आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स मिळाले -2, 5. त्यानंतर आहे वाय जर आपला 3 असेल तर एक्स किती असणार आहे? एक्स इज इक्वल टू 3 मायनस वाय आहे. 3 मायनस 0 म्हणजे आपल्याला एक्स सॉरी 3 मायनस 3 म्हणजे आपल्याला एक्स मिळाला इथे 0, म्हणजे एक्स आपला इथे झाला 0. इथेही आपल्याला दिलेला आहे 0,3. सेम अशा पद्धतीने इथेही आपण सॉल्व्ह करणार. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 सांगितलेलं आहे, म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे, तर एक्स इज इक्वल टू वाय 4 प्लस वाय झाला. मायनस वाय बिकम प्लस. कधी? जेव्हा तो अपोजिट साइडला जातो तेव्हा तो प्लस होतो. म्हणजे एक्स इज इक्वल टू जर वाय 0 असेल तर एक्स किती येणार आहे? 4 प्लस 0, एक्स इज इक्वल टू 4. म्हणजे आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स मिळाले 4,0. सिमिलरली अशा पद्धतीनेच एक्स आपल्याला -1 दिलेला आहे. किती येईल बघा, -1 प्लस जो 4 आहे अपोजिट साइडला आला तर -4 होईल आणि y इज इक्वल टू आपल्याला -5 मिळाला. -1 -4 ऍडिशन करणार आणि निगेटिव्ह साइन देणार, म्हणजे आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स मिळाले -1, -5. आणि सिमिलरली आपल्याला नेक्स्ट कोऑर्डिनेट्स दोघांचेही दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला टेबल बनवायचं आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? की ज्यावेळी आपण दोन इक्वेशन ऍट अ टाइम कन्सिडर करतो त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. आता काय सांगितलं आपल्याला, दोन इक्वेशन आपल्याला ऍट अ टाइम कन्सिडर करायचे आहेत आणि ग्राफिकली मेथडनी सॉल्व्ह करायचं. म्हणजे आपल्याला इथे ग्राफ दाखवावा लागेल आणि दोन लाईनचं जे ते इंटरसेक्शन पॉइंट येईल तो त्याचे कोऑर्डिनेट्स म्हणजे आपला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू असणार आहे. ओके, तर बघा, फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. या टेबलच्या वरती मी आधी इक्वेशन लिहिते, दोघांचं हे आपण इक्वेशन लिहून घेऊ. म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हे इक्वेशन दिलेलं आहे. आता काय करू आपण, एक्स इज इक्वल टू 6 मायनस वाय अशा फॉर्म मध्ये लिहू शकतो. ओके, मग आता समजा पुट
तुम्ही y पुट करा. y काही घ्या. y इज इक्वल टू मी 1 घेते. मग आपल्याला x चे कोऑर्डिनेट किती मिळतील? 6 - 1 म्हणजे झाला 5. तर आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स मिळाले 5, 1. इथे हे तसं तुम्ही लिहा x, y. जेव्हा आपला y 1 होता तेव्हा आपल्याला x मिळाला 5. आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले 5, 1. सिमिलरली पुट y इज इक्वल टू अशा डेसिमल मध्ये वगैरे काही पुट करायचं नाही. नॉर्मल नंबर पुट करा. जेणेकरून आपल्याला आन्सर जास्त डेसिमल मध्ये वगैरे पॉइंट्स आले नाही पाहिजेत. ओके. मग आता x इज इक्वल टू 6 - 2. x इक्वल टू 4 मिळाला. कोऑर्डिनेट्स आपले आले 4, 2. इथे घेते मी 4. इथे झाला 2. कोऑर्डिनेट्स मिळाले 4, 2. आता सिमिलरली जर आपण y 0 पुट करा. आपल्या पद्धतीने कोणताही पुट केला तरी चालेल. फार मोठ्या व्हॅल्यूज पुट करायच्या नाहीत की त्या ग्राफच्या बाहेर गेल्या पाहिजेत. ओके. म्हणजे आपल्याला जेव्हा x इज इक्वल टू y इज इक्वल टू 0 आहे तेव्हा x इज इक्वल टू 6 मिळाला. मग इथे लिहिते मी 6, 0. कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला 6, 0. सिमिलरली दुसरं इक्वेशन आहे आपल्याकडे x मायनस y इज इक्वल टू 4. याला मी लिहिते x इज इक्वल टू 4 प्लस y. मग आता इथे सेम करा. पुट y इज इक्वल टू 1 घ्या. x किती येतो बघा. 4 प्लस 1 x आपल्याला मिळाला 5. म्हणजे कोऑर्डिनेट मिळाले आपल्याला इकडे 5, 1. इथेही लिहा x y x, y. y 1 होता. सॉरी. तेव्हा आपल्याला x 5 मिळाला. कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले 5, 1. सिमिलरली अशा पद्धतीनेच कोणतेही तुम्ही पुट करा. y इथे 0 घ्या. बघा काय येतं 4 प्लस 0 म्हणजे आपल्याला मिळाला 4. कोऑर्डिनेट्स आले आपले 4, 0. इथे लिहा 4, 0. 4, 0. सिमिलरली पुट y इज इक्वल टू 3 पुट करा. x किती येतं बघा. 4 प्लस 3 7 मिळाला. म्हणजे इथे कोऑर्डिनेट 7, 3 आले. इथे लिहा 7, 3, 7, 3. ओके. आता दोन्ही मिनिमम 3 पॉइंट घ्यायचे हा. मिनिमम लक्षात ठेवायचं 3 आणि मॅक्स 4 घ्यायचे. असे 5, 6 वगैरे पॉइंट्स घ्यायची काही गरज नसते. मिनिमम 3, 2 पॉइंट कधीही घ्यायचे नाहीत. का? कारण कोणत्याही 2 पॉइंट मधून एक स्ट्रेट लाईन ही पास होतेच होते. म्हणजे आपल्याला तिथे ऍक्युरेट आन्सर मिळत नाही. त्यामुळे जर आपले कोऑर्डिनेट जरी चुकले तर आपल्याला आन्सर असं कळून येत नाही. मग ज्यावेळी आपण 3 पॉइंट घेतो त्यावेळी आपल्याला मोर ऍक्युरेट आन्सर हे मिळतं. मग चला आधी आपण ग्राफ ड्रॉ करूया. आता ग्राफ ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करू. व्हर्टिकल ऍक्सिस जो असतो तो आपला वाय ऍक्सिस असतो. इथे मी वाय ऍक्सिस ड्रॉ केले. हॉरिझॉन्टल ऍक्सिस आपला एक्स ऍक्सिस झाला. पॉझिटिव्ह वाय, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. इकडे आपण घेणार निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वाय डॅश म्हणजे निगेटिव्ह वाय ऍक्सिस. जिथे 2 पॉइंट इंटरसेक्ट करतात त्याला आपण ओ ओरिजिन असतो 0, 0. इथे घेणार आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 लिहून घ्या इथे. सिमिलरली इकडे निगेटिव्ह सगळे नंबर येणार -5, -6, -7. इकडे निगेटिव्ह -8 पण बस झाले. आता आपल्याला मॅक्सिमम तेवढेच पॉइंट आहेत. 3, 4. ओके. आता बघा दोन्ही ऍक्सिस वर आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट घेतलेलं आहे. तर स्केल लिहिणं खूप महत्वाचं आहे. इथे मी स्केल लिहिते. स्केल आपली नेहमी अप्पर राईट कॉर्नरला असली पाहिजे. स्केल मस्टच आहे. जर स्केल नसेल तर मार्क्स कट होतात. ऑन बोथ ऍक्सिस आपण स्केल किती घेतलेली आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट हे लिहिणं मस्टच आहे. जर स्केल नसेल तर मार्क्स मिळत नाहीत. स्केलचे मार्क्स कट. चला आधी आपण इक्वेशन आपलं x प्लस वाय इज इक्वल टू 6 साठी पॉइंट प्लॉट करून घेऊ. 5, 1 म्हणजे कुठे येणार बघा. इथे आपल्याला पॉइंट इथे लिहिला मी 5, 1. सिमिलरली 4, 2. 4, 2 असेल तर इथे आपल्याला पॉइंट मिळाला. थर्ड आहे 6, 0 म्हणजे इथे आला पॉइंट आपला 6, 0. आता ह्या तिघांच्यातून लाईन पास केली करायची आपल्याला. लाईन एक आपण ड्रॉ करून घेऊ.
अशी एक स्ट्रेट लाईन आपण इथे ड्रॉ केलेली आहे. थोडीशी माझी ते बाहेर गेली, बाहेर घालवायची. जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आधी आपण लिहून घेऊ इथे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हे इक्वेशन लिहिले. त्यानंतर सेकंड आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. त्याचे पॉइंट्स आधी प्लॉट करून घेऊ. 5, 1 इथे आहे. त्यानंतर 4, 0. 4, 0 म्हणजे पॉइंट आपल्याला इथे मिळाला. 4, 0. त्यानंतर 7, 3. 7, 7, 3. इथे पॉइंट आपल्याला वर मिळाला. 7, 3. तर आता ह्या 3 पॉइंट मधून आपल्याला एक लाईन ड्रॉ करावी लागेल. ती आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. ओके. ही लाईन आपण ड्रॉ केली. आता ह्याच्यावर इक्वेशन लिहिणं गरजेचं आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. जी लाईन आहे त्या लाईनवर आपल्याला त्याचं इक्वेशन लिहिणं ही खूप गरजेचं आहे. जर इक्वेशन नसेल लिहिलं तरीही तुमचे मार्क्स कट होतात. मेन बेसिक आपलं स्केल, त्याचबरोबर लाईनवर इक्वेशन आणि जे जे तुम्ही पॉइंट प्लॉट केलेले आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिणं मस्टच आहे. ओके. मग आता बघा दोन्ही लाईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ह्या दोन्ही लाईन मला ह्या पॉइंटवर इंटरसेक्ट झाल्यात का बघा 5, 1 झालेत. म्हणजेच आता इथं सोल्युशन आपल्याला काय मिळाला एक्स वाय दोन्ही पॉइंट कुठे इंटरसेक्ट केले 5, 1 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट इथे आपल्याला 5 मिळाला आणि वाय कोऑर्डिनेट आपल्याला इथे सॉरी वाय ची व्हॅल्यू आपल्याला इथे 1 मिळाली. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन्स इथे सॉल्व्ह करायचे आहेत. आणि तर बघा आता सिमिलरली सेकंड क्वेश्चन ही असाच सॉल्व्ह करायचा आहे. एक्झॅक्ट सेम आहे. सेम असेच पॉइंट घ्या आणि सॉल्व्ह करा. मी थर्ड घेते. ठीक आहे. सेकंड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सेम असाच आहे. काही असं फार वेगळा नाहीये. हं. चला इक्वेशन घेऊया आपण. थर्ड घेऊया. सेकंड सेम आहे ते तुम्ही करू शकता. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये इथे इक्वेशन आधी मी लिहून घेते. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. दुसरं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. त्या त्या बॉक्सवर त्याचं इक्वेशन लिहिणं गरजेचं आहे. मग ह्याला मी एक्स इज इक्वल टू मायनस वाय घेतलं तरी चालेल. मग पुट एक्स इज इक्वल टू 3 करा. वाय किती येतो बघा. वाय इज इक्वल टू तुम्हाला मिळणार -3. इथे झाला -3 म्हणजे 3, 3 -3 झाला. सिमिलरली पुट एक्स इज इक्वल टू 1 करा. वाय तुमचा इथे मिळेल 1 इज इक्वल टू मायनस वाय म्हणजे वाय इज इक्वल टू आपल्याला मिळाला -1. म्हणजे इथे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले 1, -1. सिमिलरली असं दुसराही करा. 5 घ्या म्हणजे इकडे तुम्हाला -5 मिळेल. हो, ओके. जो नंबर घेणार त्याच्या अपोझिटच नंबर आपल्याला मिळणार आहे का? एक्स इज इक्वल टू -y आहे. आता नेक्स्ट 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 आहे. बरोबर? मग आता हा प्लस वाय अपोझिट साइडला गेला तर सॉरी मायनस वाय अपोझिट साइडला गेला तर प्लस वाय होणार आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू 9 प्लस वाय अपॉन 2 अशा फॉर्म मध्ये मिळेल का आपल्याला? मिळेल. मग चला आता व्हॅल्यूज आपण पुट करा. पुट एक्स इज सॉरी वाय पुट करूया ना आपण. पुट y इज इक्वल टू 1 पुट करा. म्हणजे x इज इक्वल टू 9 प्लस 1 अपॉन 2.
म्हणजे 10/2 किती मिळाला 5 म्हणजे एक्स वाय आपला 1 होता तेव्हा एक्स आपल्याला 5 मिळाला. कोऑर्डिनेट्स आपले झाले 5,1. सिमिलरली पुट y इज इक्वल टू 3 घ्या. म्हणजे एक्स किती मिळतो बघा 9 + 3/2 किती मिळाला 12/2 एक्स आपल्याला मिळाला 6 म्हणजे 6,3 आपले पॉइंट झाले. मग आता एक्स वाय तुम्ही -1 घेतला तरी चालेल. म्हणजे एक्स आपल्याला किती मिळेल 9 - 1/2 8/2 म्हणजे 4 झाला. 4 - 1 किती मिळाले 4, -1. आता आपण ग्राफ ड्रॉ करूया. 2 3 4 5 6 7 8 9 हा आपला आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. स्केल इथे आपण सेमच घेतलेली आहे 1 सेंटीमीटर ऑन बोथ ऍक्सिस. ओके, चला आता आपण पॉइंट्स पहिले प्लॉट करून घेऊ. जेव्हा आपला x3 होता तेव्हा y आपला आहे -3 म्हणजे इथे आपण घेतला 3, मायनस. सिमिलरली 1 होतं तेव्हा -1 म्हणजे पॉइंट आपल्याला इथे मिळाला 1, -1. 5 तेव्हा -5 म्हणजे आपल्याला पॉइंट्स मिळाला इथे 5, -5. आता ह्या 3 पॉइंट मधून एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ओके, अशी आपण ही लाईन इथे ड्रॉ करून घेतली. आता ह्या लाईनवर आधी इक्वेशन लिहून घेऊ. कोणतं इक्वेशन आहे बघा x + y = 0. ओके, आता सिमिलरली सेकंड इक्वेशन पण आपण प्लॉट करून घेऊ. बघा फाय असेल तेव्हा 1 पॉइंट आहे म्हणजे पॉइंट आपल्याला इथे मिळाला 5, 1. त्यानंतर आहे 6, 3 पॉइंट आपल्याला इथे मिळाला 6, 3. 4 - 1 4 होता तेव्हा -1 इथे आहे. इथे कोऑर्डिनेट्स दिले. आता ह्या 3 पॉइंट मधून आपल्याला एक लाईन ही ड्रॉ करावी लागेल. मग आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊ आधी. इकडे थोडी अशी मी एक्सटेंड करून घेतोय. आता ह्या लाईनवर आपण इक्वेशन ऑफ लाईन लिहून घेऊ आधी इज इक्वल टू 9. ओके, आता बघा दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या आपल्याला 3, -3 मध्ये इंटरसेक्ट करतात का? ह्या पॉइंटवर आपल्याला लाईन इंटरसेक्ट करतायत का बघा? येस, म्हणजे याचं सोल्युशन काय झालं आपला सोल्युशन ऑफ बोथ लाईन इज इक्वल टू 3, -3 म्हणजे x इज इक्वल टू 3 झाला आणि y इज इक्वल टू -3 हे झालं याचं आन्सर. ओके, अशा पद्धतीनेच आपल्याला क्वेश्चन नंबर 4 ही करायचा आहे. तोही आता आपण ट्राय करूया.
ओके, चला क्वेश्चन नंबर आपण घेऊ. पहिला फोर्थ क्वेश्चन घेऊया आपण, जो आहे 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 आणि दुसरा आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. आता हे इक्वेशन कशी सॉल्व्ह करायचे, मग अशा आपण जसं पद्धतीने केलं सेम त्या पद्धतीनेच आपण ह्याला करणार आहोत. म्हणजे पहिला आपण काय करूया, एक्सच्या टर्म मध्ये घेऊन येऊ. म्हणजे याला आपण करू 2 मायनस वाय बिकम प्लस वाय, म्हणजे एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळाला 2 प्लस वाय अपॉन 3. आता इथं 3 काय करतो, मल्टिप्लाय करतो. अपोजिट साइडला गेला तर तो डिवाइड करेल. ओके, म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू ती मिळाली 2 प्लस वाय अपॉन 3. मग आता पुट करा, वाय इज इक्वल टू 1 पुट करा, म्हणजे एक्स किती येतो बघा, 2 प्लस 1 अपॉन 3, 3 अपॉन 3, एक्स आपल्याला मिळाला 1. म्हणजे जेव्हा आपल्याला एक्स 1 होता तेव्हा वाय ही 1च आहे. इथे इक्वेशन ऑफ लाईन लिहून घ्या. हा, आता सेम पुट एक्स इज इक्वल टू 4 करा, वाय वाय पुट करतो ना आपण, पुट वाय इज इक्वल टू 4 करा, म्हणजे एक्स किती मिळतं बघा, 2 प्लस 4 अपॉन 3, म्हणजे 6 अपॉन 3 व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2, म्हणजे 2 4 2 कॉमा 4. सिमिलरली पुट एक्स इज इक्वल टू 5 6 7 करावं लागेल, सॉरी वाय इज इक्वल टू पुट करूया ना आपण, पुट वाय इज इक्वल टू 7 करा, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2 प्लस 7 अपॉन 3, म्हणजे 9 अपॉन 3 इज इक्वल टू मिळाला 3, म्हणजे एक्स 3 आहे जेव्हा वाय 7 आहे. ओके, आता सिमिलरली अशाच पद्धतीने आपल्याला सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, जे आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. इथे थोडंसं रफ करते, इथे लिहून घेऊ आपण 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. ह्यालाही आपल्याला काय करावं लागेल, एक्सच्या फॉर्म मध्ये आपण आणू. सेम मायनस वाय बिकम प्लस, जेव्हा तो अपोजिट साइडला जातो आणि ते 2 मल्टिप्लाय करतो, अपोजिट साइडला गेला तर तो काय करेल, डिवाइड करेल. मग आता आपण करूया पुट एक्स वाय इज इक्वल टू, आपण वाय पुट करू इथे 1, म्हणजे एक्स किती येतो बघा, 3 प्लस 1 अपॉन 2, 4 अपॉन 2, आन्सर झाला 2. एक्स वाय, एक्स कॉमा वाय, जेव्हा आपला x2 आहे तेव्हा y1, म्हणजे 2,1 याचे कोऑर्डिनेट्स आले. सिमिलरली पुट y इज इक्वल टू 3 करा, किती येतं बघा, x इज इक्वल टू 3 प्लस 3 अपॉन 2, म्हणजे 6 अपॉन 2, आन्सर आपल्याला मिळाला 3. म्हणजे जेव्हा y3 होता तेव्हा x आपल्याला 3 आलेला आहे, 3,3. सिमिलरली y तुम्ही -1 ही घेऊ शकता. पुट y इज इक्वल टू -1 घ्या, म्हणजे x किती मिळेल, 3 -1 अपॉन 2, 2,2, 2 अपॉन 2, 1. म्हणजे जेव्हा आपल्याला आता आपण इथे पॉइंट्स प्लॉट करून घेऊ. 1 -1 झाला. आता आपण पॉइंट्स प्लॉट करून घेऊया. इथे मिळाला -1 0 1, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9. सिमिलरली इकडे खाली सगळे निगेटिव्ह पॉइंट्स येतील आपले, -5. -8. ओके, आता चला पहिलं इक्वेशन जे आहे आपलं 3x मायनस वाय इज इक्वल टू 2, त्याचे आपण इथे सगळे पॉइंट्स प्लॉट करूया. 1 1, म्हणजे इथे आपल्याला पॉइंट मिळेल हा 1,1. त्यानंतर सेकंड आहे 2,4, म्हणजे पॉइंट आपल्याला इथे मिळेल 2,4. थर्ड आहे 3 7, म्हणजे पॉइंट इथे झाला आपल्याला 3,7. आता ह्या तिन्ही लाईन मधून पॉइंट्स मधून लाईन ड्रॉ आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे.
थोडीशी अजून एक्सटेंड करून घेते. आता ह्या लाईनवर इक्वेशन त्याचं लिहिणं मस्ट आहे. म्हणजे कोणतं इक्वेशन आहे हे? 3x - y = 2 हे इक्वेशन लिहिणं मस्ट आहे. ओके. आता सिमिलरली आपण काय करूया, दुसरी लाईन ही आपण ड्रॉ करूया. म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स आधी प्लॉट करून घेऊ. 2 1 म्हणजे 2 1 आपल्याला इथे पॉइंट मिळाला. 2 1 त्यानंतरचा आहे 3 3 पॉइंट इथे मिळाला आपल्याला. 3,3 त्यानंतर 1 - 1 1 - 1 म्हणजे आपल्याला इथे खाली पॉइंट मिळेल. 1, -1. ओके. आता ह्यामधूनही आपल्याला एक लाईन ड्रॉ करावी लागेल. ओके, अशी थोडी एक्सटेंड करून घेतले. म्हणजे आपल्याला ही लाईन इथे मिळाली. आता ह्या लाईनचं इक्वेशन ह्याच्यावर लिहून घेऊ. 2x - y = 3 हे इक्वेशन आहे. आता बघा दोन्ही लाईन कोणत्या पॉइंटवर इंटरसेक्ट केलेल्या आहेत? तो पॉइंट म्हणजे आपला असणार आहे एक्स आणि वायचं सोल्युशन. बघा दोन्ही लाईन मला इथे -1 आणि -5 मध्ये इंटरसेक्ट केलेले आहेत. म्हणजेच आपल्याला सोल्युशन इथे काय मिळाला? सोल्युशन ऑफ xy = -1, -5 म्हणजे x = आपला -1 आणि y = आपला इथे -5 हे झालं आपलं याचं सोल्युशन. ओके. नेक्स्ट आहे बघा फिफ्थ वाला क्वेश्चन आहे. आता फिफ्थ आपल्याला दिलेलं आहे 3x - 4y = -7. आता हे थोडेसे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे आता मगाशी घेतले आपण तशा टाईपचे थोडे आपल्याला बनवून घ्यावे लागतील. बघा फिफ्थ क्वेश्चन आहे तो आधी घेते मी. 3x - 4y = -7. आता याला आपण x मध्ये आधी कन्वर्ट करूया. म्हणजे -4y बिकम +4y म्हणजे -7 + 4y. x मिळाला आपल्याला -7 + 4y अपॉन 3 मिळाला. ओके. तर आता y कोणतीही व्हॅल्यू पुट करा. पण पुट करताना आता अशा व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या आहेत, की फार डेसिमल मध्ये आन्सर नाही आलं पाहिजे. ओके. कारण डेसिमल मध्ये असेल तर मग आपल्याला प्लॉट करायला थोडी इकडे-तिकडे गडबड होते आणि मग आपल्याला अक्युरेट आन्सर नाही मिळत. मग त्यामुळे आधी काय करू आपण? चला पुट x जर समजा मी 1 y आपण 1 पुट केला तर काय होईल? x -7 + 4 × 1 अपॉन 3 म्हणजे -7 + 4 -3/3 -1 म्हणजे आपल्याला x किती मिळणार आहे? -1. कधी? जेव्हा आपण y 1 पुट केला तेव्हा आपल्याला x हा -1 मिळालेला आहे. सिमिलरली पुट करा तुम्ही आता y = बघा आता इथे आपल्याला 2 पुट करता येईल का? 8 - 7 नाही. मग डेसिमलमध्ये येईल. 3 पुट करून बघू आपण. 3 - 7 6 5/3 येईल. सॉरी y इथे आपण -2 -2 पुट करूया. म्हणजे x आपल्याला किती मिळेल बघा? -7 -4 × -2 -8/3 म्हणजे -15/3 आन्सर आपल्याला इथे मिळाला -5. म्हणजे जेव्हा आपण y -2 घेतला त्यावेळी आपल्याला आन्सर मिळाला -5 x मिळाला. मग आपण कोएफिशियंट आपले झाले -5 -2. आता सिमिलरली जर आता आपण पुट y = 4 घेऊ. म्हणजे बघा x आपल्याला किती मिळेल? -7 + 4 × 4 अपॉन 3 -7 + 16/3 म्हणजे 9/3 आन्सर आपल्याला मिळाला 3 म्हणजे x 3 आहे तेव्हा y 4 म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले 3, 4. आता हा टेबल कोणाचा आहे? 3x - 4y = -7 हेच आपल्याला इथे इक्वेशन लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड इक्वेशन आपल्याकडे आहे 2x - 3y = 4 सॉरी 5x - 2y = 0 आहे. मग आता इकडे घेऊन चला ह्याला म्हणजे 2y अपोजिट साइडला गेला तर -2y बिकम +2y. x आपल्याला येईल
2/5y. ओके. मग आता समजा पुट करा. y इज इक्वल टू 5 पुट करू म्हणजे x किती येतो बघा. 2/5 मल्टिप्लाय बाय 5. 5 5 गेट कॅन्सल. x इक्वल टू आपला 2 झाला. y 0 पुट करून बघा. पुट y इज इक्वल टू 0. तर x किती मिळेल आपल्याला? 0च मिळेल. 0 0. आता 10 पुट केलं तरीही चालेल. आता पुट y इज इक्वल टू आपण 10 करू म्हणजे x किती मिळतो बघा. 2/5 मल्टिप्लाय बाय 10 1 जा 2 जा 4 म्हणजे आपल्याला 4 10 4,10 असे आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स मिळाले. इथे हे जे इक्वेशन लिहू आपण 5x - 2y इज इक्वल टू 0. ओके. चला आता आपण काय करूया, एक्स एक्सिस वाय एक्सिस आधी ड्रॉ करून घेऊ. हे झालं आपले एक्स एक्सिस वाय एक्सिस. पॉझिटिव्ह वाय एक्सिस, पॉझिटिव्ह एक्स एक्सिस, निगेटिव्ह एक्स एक्सिस, निगेटिव्ह वाय एक्सिस. 0 1 2 3 4 5 6 7 8. आता इकडे सगळे मायनस नंबर -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -1 -2 1 2 10 11 12. ओके. आता स्केल मस्ट आहे. स्केल ऑन बोथ एक्सिस आपण किती घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. अप्पर राईट कॉर्नरला स्केल मस्ट आहे ऑन बोथ एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ओके. चला आता आपण सगळे पॉइंट सगळे प्लॉट करून घेऊ. पहिला इक्वेशन आहे आपलं 3x - 4y इज इक्वल टू -7. त्याच्यासाठी आपण आता सगळे पॉइंट्स प्लॉट करून घेऊया. बघा पहिला पॉइंट आहे -1 वर. -1 असेल तेव्हा 1 म्हणजे आपल्याला पॉइंट मिळेल इथे. बघा इथे पॉइंट मिळेल का आपल्याला -1 1 साठी पॉइंट आपल्याला इथे मिळाला. त्यानंतर आहे -5 -2. मग आता -5 -2 म्हणजे इथे आपल्याला खाली पॉइंट मिळेल आपल्याला इथे घेऊ आपण -5 -2. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे आपला 3 4 म्हणजे हा इथे येणार दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे आपल्याला इथे पॉइंट हा मिळाला. इथे घेतले मी 3,4. ओके. आता हे सगळे पॉइंट आपल्याला काय करायचे आहेत जॉईन करायचे आहेत. एक स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करूया. अशी थोडीशी लाईन मी ते एक्सटेंड करून घेतले. ओके. आता ह्या लाईनवर आपण इक्वेशन ऑफ लाईन आधी लिहूया. इक्वेशन आपलं काय आहे 3x - 4y इज इक्वल टू -7. हे इक्वेशन आपण लिहिलं. सिमिलरली आता सेकंड इक्वेशन आहे तेही ते त्याचे पॉइंट्स आपण प्लॉट करून घेऊ. बघा सेकंड इक्वेशनचे पहिले पॉइंट्स आहेत 2 5 म्हणजे आपल्याला पॉइंट्स मिळाला इथे लिहिते मी 2,5. त्यानंतरचा आहे 0 0 म्हणजे आपला आहे ते ओरिजिनवर पॉइंट येणार इथे 0,0. त्यानंतर आहे 4 10. 4 असेल तेव्हा आपल्याला पॉइंट मिळाला इथे 10 म्हणजे हा झाला इथे
ओके, इथे मी देते 4,10. आता ह्याच्यातून एक लाईन आपल्याला पास करावी लागेल. आधी आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. वाटलं तर थोडीशी वर आपण अशी एक्सटेंड करून घेऊ. ओके, चला आता ह्या लाईनवर आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन लिहावं लागेल, जे काय आहे 5x - 2y = 0. आता ह्या दोन्ही लाईन कोणत्या पॉइंट इंटरसेक्ट करतात बघा, अप्रॉक्सिमेटली 1 आणि ते इथे 2.5 असणार आहे. म्हणजेच याचं सोल्युशन आपल्याला काय मिळालं, x, y = 1, 2.5. म्हणजे आपल्याला x इथे मिळाला 1 आणि y मिळाला आपल्याला इथे 2.5. अशा पद्धतीने हे आपल्याला इक्वेशन्स ग्राफिकली मेथडनी सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, त्यानंतरचा आपला 6 क्वेश्चन आहे, तोही आपण आता ह्याच्यामध्ये बघूया. 6 क्वेश्चन बघा, तोही सेम ह्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बघा चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला आहे इक्वेशन क्वेश्चन नंबर 6 आहे. त्याच्या इक्वेशन मध्ये आपण लिहून घेऊ 2x - 3y = 4 आणि नेक्स्ट इक्वेशन आहे इथे 3y - x = 4 आहे. ओके, आता बघा पहिला आपण सिम्प्लिफाय करूया. म्हणजे 2x = 3y - 3y बिकम प्लस 3y/4 म्हणजे x = मिळाला 3y + 4/2. आता y ची व्हॅल्यू अशा पुट करायची आपण की जास्त डेसिमल मध्ये वगैरे आपला आन्सर नाही आलं पाहिजे. मग चला सेम जर सपोज आपण पुट x y = 2 पुट केला तर बघा काय मिळेल, x = 2 × 3 6 + 4 10/2 म्हणजे आपल्याला इथे x मिळाला 5. म्हणजे x 5 असेल जेव्हा y 2 असेल. 5,2 x y x, y. आता सिमिलरली पुट आपण x सॉरी पुट y आपण जर -1 केला तर x किती मिळेल बघा, -3 + 4/2 म्हणजे 1/2. इथे आपल्याला मिळेल 0.5. म्हणजे x आपला 0.5 असेल कधी, जेव्हा y आपला -1 असेल. इथे घेऊया आपण 0.5, -1. ओके, त्यानंतर पुट बघा x जर आपण 3 पुट केला, 3 3 जा 9 येणार ना, किंवा 4 पुट करूया आपण. y 4 पुट करा म्हणजे x किती येतो बघा, 4 3 जा 12 + 4 16 16/2 8 झाला. म्हणजे 8 असेल कधी, जेव्हा y आपला 4 असेल. हे आपले ह्याचे इक्वेशन मिळाले. आता सिमिलरली दुसऱ्याचे पण आपल्याला तसेच फाइंड आउट करायचे आहेत. 3y - x = 4 म्हणजे 3y = 4 + x सॉरी म्हणजे y आपल्याला मिळेल 4 + x/3. मग आता चला इथे आपण x पुट करूया. पुट x = 2 पुट करा. y किती येतं बघा, 4 + 2 6 6/3 y आपल्याला मिळाला इथे 2. म्हणजे आपल्याला x जेव्हा 2 असेल तेव्हा y ही आपला 2 असेल. ओके, आता x जर आपण समजा 4 पुट केला, x 4 पुट करा. y किती होतं बघा, 4 + 4 नाही हे करायला नको आपण, x 5 पुट करूया. म्हणजे डेसिमल मध्ये आपल्याला आन्सर नाही मिळणार.
एक्स इज इक्वल टू 5 पुट करा. 4 प्लस 5 9 9/3 3 झाला. म्हणजे y आपल्याला इथे 3 मिळाला. कधी? जेव्हा x आपण 5 घेतला तेव्हा आपल्याला y 3 मिळाला. ओके. सिमिलरली आता आपण x इज इक्वल टू -1 घेऊया. म्हणजे पुट x इज इक्वल टू -1 घेतला तर y इज इक्वल टू 4 - 1/3 3/3 इज इक्वल टू 1 मिळाला. म्हणजे 1 -1 जेव्हा सॉरी x इज इक्वल टू जेव्हा 1 आहे तेव्हा y आपल्याला किती x इज इक्वल टू -1 आहे तेव्हा y आपल्याला मिळाला 1 आणि आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले -1, 1. ओके. हो. हं. आता बाकीचे सेम प्रोसिजर सगळे पॉइंट्स आपण इथे प्लॉट करून घेऊया. चला. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस 0 1 2 3 पॉझिटिव्ह साईडला सगळे असणार आपले राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स लेफ्ट साईडला सर्व निगेटिव्ह नंबर्स. -1 -2 -9. Similarly 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12. आता स्केल ऑन बोथ ऍक्सिस लिहिणं सगळ्यात महत्वाचं आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ओके. आता आपण काय करूया दोन्ही इक्वेशनचे पॉइंट्स आपले प्लॉट करून घेऊया. आता 2x - 3y इज इक्वल टू 4 साठीचे पॉइंट्स आहेत आपले 5 2 म्हणजे 5 2 आपल्याला पॉइंट्स इथे मिळेल. याला मी दिले 5,2. त्यानंतरचा 0.5 असेल तेव्हा -1 आहे. म्हणजेच इथे काय दिली ते असं छोटा नंबर येणार हा. ह्याला असं दाखवते ते मी 0.5 इथे आपला पॉइंट येणार आहे हा 0.5, -1. ओके. त्यानंतर येणार आहे आपला 8 4. 8 असेल तेव्हा आपला इथे पॉइंट येईल 8 4. आता ह्याच्यातून एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. मग आता इथून अशी जाणारी एक्झॅक्ट लाईन मधून अशी पास होणारी मी अशी लाईन ड्रॉ करून घेते. ओके. ही आपल्याला लाईन मिळाली. त्या लाईनवर आपण आधी इक्वेशन लिहून घेऊ. जे आपलं इक्वेशन काय आहे ते थोडीशी एक्सटेंड करून घ्या. इक्वेशन काय आहे आपलं 2x - 3y इज इक्वल टू 4 हे याचं इक्वेशन आहे. ओके. आता सिमिलरली सेकंड लाईन ही आपण याच्यावर सेकंड लाईनचे कोऑर्डिनेट्स प्लॉट करूया. बघा 2 2 म्हणजे आपल्याला पॉइंट्स मिळाला इथे 2,2. त्यानंतर 5 3 5 असेल तेव्हा 3 आहे म्हणजे पॉइंट आपल्याला इथे मिळाला इथे. त्यानंतर आहे -1 असेल तेव्हा 1 आहे म्हणजे आपल्याला पॉइंट मिळाला इथे. ओके. आता काय करूया आपण हे पॉइंट सगळे जोडून घेऊ. ओके. ही लाईन आपल्याला अशी मिळाली इथे. इथून थोडीशी एक्सटेंड करून घेते. म्हणजे आपल्याला बघा दोन जे लाईन आहेत आता ही लाईन कोणती आहे 3y -x इज इक्वल टू 4. आता ह्या दोन्ही लाईन ज्या आहेत हे आपल्याला पॉइंट 8 आणि 4 मध्ये ह्या पॉइंटवर बघा इंटरसेक्ट होताना दिसतात. म्हणजेच
म्हणजेच आपल्याला जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो मिळाला 8, 4. ह्याचाच अर्थ काय झाला, की इथे ह्याचं सोल्युशन आपल्याला मिळालं आहे 8, 4. म्हणजे सोल्युशन आपण इथे लिहिणार. सोल्युशन ऑफ बोथ लाईन x, y इज इक्वल टू 8, 4. म्हणजे आपला x इज इक्वल टू 8 आहे आणि y इज इक्वल टू आपल्याला इथे मिळाला 4. अशा पद्धतीने आपल्याला ग्राफिकली मेथडने लिनियर इक्वेशन हे सॉल्व्ह करायचे आहेत. अतिशय इझी पद्धत आहे. फक्त इथे आपण जेव्हा एक्स आणि वायचे व्हॅल्यूज आपण पुट करत असतो तेव्हा थोडीशी काळजीपूर्वक व्हॅल्यूज पुट करायच्या, जेणेकरून व्हॅल्यूज फार मोठ्याही नसाव्यात किंवा फार अगदी डेसिमल मध्येही नसाव्यात, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेट आन्सर नाही मिळणार. असे काही करायचं नाही. प्लस मायनस थोडंसं कन्सिडर करा. ओके. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ग्राफिकली मेथडनी लिनियर इक्वेशन हे सॉल्व्ह करायचे आहेत. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही एक लाईक करू शकता आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरच सबस्क्राईब करा. थँक यू.